हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत राजभोग आईस्क्रीम. पण या आईस्क्रीम करताना आपण ना माव्याचा उपयोग करणार आहोत, ना मिल्क पावडर ना कस्टर्ड पावडर. तर त्याच्यासाठी जे घेतलेलं मी साहित्य आहे ते आपण साहित्य पाहूया. इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. इथे मी 8 टोस्ट घेतलेले आहेत. इथे पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी मी इथे काजू बदामची पावडर घेतलेली आहे. नंतर इथे मी अर्धा वाटी इथे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. इथे 7-8 केशराच्या काड्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आणि इथे 1 चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपण हे दूध गॅसवर तापवायला ठेवूया. आता हे दूध तापलेलं आहे. त्या दुधामध्ये आपण ही साखर घालून घेऊया. आपल्या आवडीप्रमाणे आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडी साखर विरघळली किंवा याच्यामध्ये आपण हे जे टोस्ट आहे हे टोस्ट घालून घेणार आहोत. आणि हे टोस्ट आपण याच्यामध्ये छान शिजून घेणार आहोत. आता या मिश्रणामध्ये आपण ही काजू बदामची पेस्ट, वेलची पावडर आणि केशर हे घालून घेणार आहोत. चांगलं मिक्स झालं की गॅस बंद करून आपण आता हे मिश्रण थंड व्हायला ठेवणार आहोत. आणि थंड झाल्यानंतर मग आपण हे मिक्सरमधनं काढून घेणार. आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवून देते. आपलं हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. आपण आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. आपलं हे मिश्रण आपण मिक्सरमधनं काढलेलं आहे. आता त्याच्यावर हे काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत. ॲल्युमिनियम फाईल लावून आपण आता हे फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास सेट व्हायला ठेवून देणार आहोत. आपलं आईस्क्रीम चांगलं सेट झालेलं आहे. आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आवडलं असेल तुम्ही पण लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.